नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मसाला कोळंबी, जी की एक कोकणी रेसिपी आहे. तर चला तर मग आपण हे बनवायला घेऊया. तर सर्वप्रथम 2 चमचे तेलामध्ये मी दीड चिरलेला कांदा तळसून घेतला. त्यानंतर मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेलं. त्यानंतर आपण घेतलेलं आहे खसखस. त्यानंतर आपण घेत आहोत लाल मिरची. त्यानंतर ओला नारळ घेतलेला आहे चिरून. आता हे सर्व आपल्याला तळसून घ्यायचं व्यवस्थित आणि मिक्सरमध्ये आपण ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर आपण फोडणी बनवायला घेणार आहोत. जी पेस्ट बनवली होती ती 2 चमचे तेलामध्ये तळसून घ्यायची. त्यानंतर आपण ह्यामध्ये जिरे मोहरीची पावडर आणि हळद आणि मीठ टाकणार आहोत. त्यानंतर हे जे कोळंबे आहेत ते ऑलरेडी स्वच्छ केलेल्या होत्या, त्या मी ह्यामध्ये डायरेक्टली टाकत आहे. आता हे पण आपण व्यवस्थित थोडं तळसून घ्यायचं आहे, असं परतून घ्यायचं आहे. ह्याला आपण ह्याच्यामध्ये कोकम आगळ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही थोडं पाणी पण ॲड करू शकता आणि आपण असं ह्याला झाकण लावून शिजायला ठेवायचं. 1-10 मिनटामध्ये हे भाजी तयार होते शिजून. आपला हा कोळंबी मसाला झालेला आहे रेडी. तुम्ही सर्व करू शकता. ह्याला मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरली होती. ही जी रेसिपी आहे ती चपाती, पोळी, भाकरी ह्या सर्व सोबत